नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. बार्टी, सारथी, महाज्योती, ARTI आणि TRTI मार्फत पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा घेण्यात येत असते आणि त्याची परीक्षा जवळपास संपलेली आहे. फक्त UPSCचा जो पेपर आहे 17 तारखेचा, तो एकदा संपला म्हणजे संपूर्ण परीक्षा झाली असं आपण म्हणू शकतो. तर पहा, याचा निकाल सुद्धा लवकरच लागणार आहे आणि निकालाची आपण सर्वजण वाट बघतोय. निकाल लागल्याच्या नंतर जर तुमची निवड झाली तर नेमकं तुम्हाला किती स्टायपेंड मिळणार आहे, कारण की प्रत्येक परीक्षेसाठी असणारं स्टायपेंड हे वेगळं आहे आणि त्या स्टायपेंडचा कालावधी सुद्धा वेगळा आहे. कुठे 6 महिने मिळतं, तर कुठं 11 महिने मिळतं, कुठं 10,000 आहे, कुठं 12,000 आहे, कुठे 13,000 आहे, कुठे 6,000 आहे. तर अशा पद्धतीने त्यामध्ये वेगवेगळा डिफरन्स आपल्याला दिसत असतो. म्हणूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया. जसं की UPSCसाठी, MPSCसाठी आणि बँकिंगसाठी किती स्टायपेंड मिळतं त्याची कल्पना तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जाईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवनवीन अपडेट इथे तुम्हाला पाहायला मिळत असतात. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा तुम्ही एक लाईक करू शकता. सुरू करूया आपण आपला आजचा व्हिडिओ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपण UPSC बाबत बघतोय आणि त्यातही बार्टी बाबत बघतोय. जर तुम्ही इतर संस्थेसाठी जसं की महाज्योती, सारथी किंवा TRTI आणि ARTI साठी फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही कमेंट करा. त्याची माहिती सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ, कारण की व्हिडिओ जो आहे तो खूप लॉंग होऊ शकतो जर आपण प्रत्येक संस्थेची आणि प्रत्येक परीक्षेची माहिती देत बसलो. यामध्ये आपण फक्त बार्टी मार्फत घेण्यात येणाऱ्या आणि त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या योजना बघतोय. तर सर्वात प्रथम बार्टीमध्ये जर तुम्ही UPSCचा पेपर दिलेला असेल किंवा CET दिलेली असेल पूर्व प्रशिक्षणासाठीची, तर यामध्ये पहा वेरियस स्कीम बिंग बार्टी पाहू शकता तुम्ही. प्रोजेक्ट नेम आहे प्री ट्रेनिंग फॉर UPSC एक्झामिनेशन, म्हणजे UPSC साठी जी पूर्व परीक्षा आहे तिथे तुम्हाला काय मिळणार आहे, तर स्टायपेंड मिळणार आहे 13,000 रुपये. पण कुठे, जर तुम्ही दिल्लीमधून तयारी करत असाल. वेगवेगळं प्लेस आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात राहून तयारी करत असाल तर तुम्हाला कमी मिळतं. मात्र जर तुम्ही दिल्लीत राहून तयारी करत असाल तर तुम्हाला 13,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी स्टायपेंड देण्यात येतं. किती महिन्यासाठी, तर ते सुद्धा आपण इथे त्यांनी दिलेलं आहे. साधारणतः 11 महिन्याचा कालावधी तुम्हाला असतो. स्टायपेंडसाठी 11 महिन्याचा कालावधी असतो. 11 महिने तुम्ही याची प्रिपरेशन करू शकता UPSCची. दिल्लीमध्ये जर करायचं असेल तर 13,000 रुपये स्टायपेंड आहे. ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतं तुम्हाला 10,000 रुपये. वन टाईम असतं ते. पुन्हा-पुन्हा मिळत नाही, एकदाच मिळतं. त्यानंतर जे असिस्टंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला 18,000 रुपये वन टाईम देण्यात येतं. म्हणजे वन टाईम तुम्हाला मिळतात 10,000, त्यानंतर मिळतात वन टाईम 18,000. मात्र जे 13,000 आहे ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळत असतात, जर तुम्ही दिल्लीत तयारी करत असाल UPSCची. नंतर पहा, दुसरा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे UPSCचाच आहे एक्झाम. जर तुम्ही क्लिअर केली UPSCची जी CET होती आपली, ती जर क्लिअर केली आणि तुमचं सिलेक्शन झालं, तर तुम्ही महाराष्ट्रात जर तयारी करत असाल, तर या ठिकाणी 13,000 रुपये प्रति महिना तुम्हाला देण्यात येतं. ट्रॅव्हल अलाउन्स मात्र यामध्ये देण्यात येत नाही. जे वन टाईम फायनान्शियल असिस्टंट जे आहे ते तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी. तर वन टाईम 18,000 रुपये देण्यात येतात. मात्र ट्रॅव्हल अलाउन्स तुम्हाला देण्यात येत नाही. जर तुम्ही दिल्लीला जात असाल, तर तुम्हाला 10,000 रुपये ट्रॅव्हल अलाउन्स एक्स्ट्रा देण्यात येतं वन टाईम. पण इथे मात्र तुम्हाला 18,000 रुपये वन टाईम, 11 महिन्याचं आपलं ट्रेनिंग आहे आणि 13,000 रुपये प्रति महिना या पद्धतीने स्टायपेंड देण्यात येतं UPSCच्या एक्झामसाठी. नंतर जर तुम्ही पाहिलं, खाली आणखी काही माहिती आहे, की अजून काय-काय जर तुम्ही पूर्व परीक्षा पास केली किंवा मुख्य परीक्षा पास केली, तर तुम्हाला आणखी या ठिकाणी स्टायपेंड देण्यात येतं. एक रकमी मदतसुद्धा करण्यात येत असते. जर तुम्ही एक्झामिनेशन क्वालिफाय केलं मेन्स, तर तुम्हाला 25,000 रुपये एक रकमी देण्यात येतं. त्यानंतर पाहू शकता तुम्ही, की जर तुम्ही इथे पहा प्रिलिम आणि मेन्स दोन्हीही जर क्वालिफाय केले तुम्ही, म्हणजे प्रिलिमसुद्धा आणि मेन्ससुद्धा, तर तुम्हाला 50,000 रुपये सुद्धा वन टाईम देण्यात येतात फॉरेस्ट एक्झामसाठी. कोणत्या एक्झामसाठी? फॉरेस्ट एक्झामसाठी. जर तुम्ही प्री आणि मेन्स प्लस क्लिअर केली तर तुम्हाला 50,000 रुपये वन टाईम या ठिकाणी देण्यात येतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, UPSCसाठी असे विविध प्रोजेक्ट किंवा अशा विविध योजना बार्टी मार्फत राबवण्यात येत आहे. आता हे झालं UPSCचं. आता जाऊया आपण MPSCकडे. MPSCकडे जर तुम्ही पाहिलं तर MPSCमध्ये सर्वात प्रथम स्टेट सर्व्हिस म्हणजे आपली राज्यसेवा. 11 महिन्याचा तुमचा स्कीमचा ड्युरेशन आहे, म्हणजे 11 महिने तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे. टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट त्यांनी मागच्या वर्षी घेतले होते. आता यावर्षी किती घेतात ते आपल्याला भविष्यातच समजणार आहे. इथे तुम्हाला काय मिळतं, तर 10,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड देण्यात येतं विद्यार्थ्याला. कशासाठी? राज्यसेवेसाठी MPSCमधल्या. किती महिन्यासाठी? 11 महिन्यासाठी. नंतर जर पाहिलं आपण, तर वन टाईमसुद्धा तुम्हाला काही रक्कम देण्यात येते. ती म्हणजे 12,000 रुपये पर स्टुडंट वन टाईम देण्यात येतात. म्हणजे एकदा तुमची निवड झाली, की 12,000 रुपये तुम्हाला वन टाईम देण्यात येणार आहे आणि नंतर 10,000 रुपये प्रति महिना हे 11 महिन्यासाठी स्टायपेंड किंवा विद्यावेतन देण्यात येईल.
नंतरचं जर आपण पाहिलं तर दुसरं आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम ट्रेनिंग प्रोग्राम. म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी गट ब आणि गट क साठी जर तुम्ही परीक्षा दिली आणि ती जर सीईटी तुम्ही क्वालिफाय झाले तर तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपये प्रति महिना देण्यात येतं. पण किती महिने? 6 महिन्यासाठी. हा प्रोग्राम जो आहे तो फक्त 6 महिन्यासाठी आहे, ट्रेनिंगचा प्रोग्राम. नंतर जर पाहिलं आपण 12,000 रुपये ते सुद्धा तुम्हाला वन टाईम देण्यात येतात. म्हणजे वन टाईम 12,000 रुपये आणि नंतर 6 महिन्यापर्यंत 10,000 रुपये प्रति महिना अशा पद्धतीने तयारी करण्यासाठी विद्यावेतन तुम्हाला देण्यात येतं ग्रुप बी आणि ग्रुप सी एमपीएससीच्या. नंतर जर आपण पाहिलं तर इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रोग्राम आहे. यामध्ये तुम्हाला हा प्रोग्राम आहे 11 महिन्याचा. इथे जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा 10,000 रुपये प्रति महिना देण्यात येतं आणि त्यासोबतच 12,000 रुपये जे आहेत ते वन टाईम सुद्धा तुम्हाला देण्यात येतात. म्हणजे टोटल इंजिनिअरिंग सर्व्हिसचा जर आपण प्रोग्राम पाहिला तर तो आहे 11 महिन्याचा, 10,000 रुपये प्रति महिना आणि वन टाईम 12,000 रुपये. चौथं जर आपण पाहिलं की ज्युडिशियल सर्व्हिस जी आहे तिथे सुद्धा तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना आणि 12,000 रुपये वन टाईम देण्यात येतात आणि हा प्रोग्राम 11 महिन्याचा आहे. म्हणजे फक्त ग्रुप बी आणि सी जर आपण वगळला तर तीनही प्रोग्राम 11 महिन्याचे आहेत. पर मंथ 10,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड सुद्धा आहे आणि एक रकमी 12,000 रक्कम सुद्धा तुम्हाला देण्यात येते एमपीएससीसाठी. आता हे झालं एमपीएससीचं. आता जाऊया आपण पुढील परीक्षेकडे. तर पुढील परीक्षा आहे ती म्हणजे आयबीपीएससी, ज्याला आपण बँकिंग असं म्हणत असतो. मग यामध्ये एलआयसी येतं, रेल्वे येतं, इत्यादी परीक्षा यामध्ये येत असतात. इथे जर आपण पाहिलं तर अप्लाय कसं करायचं, एलिजिबिलिटी काय ते सांगितलेलं आहे आणि सर्वात शेवटी काय काय आपल्याला लाभ मिळू शकतो त्याची माहिती त्यांनी दिली. तर स्टायपेंड आहे तुम्हाला 6,000 रुपये प्रति महिना आणि किती महिन्यासाठी आहे तर ते सुद्धा 6 महिन्यासाठी आहे. 6,000 रुपये प्रति महिना 6 महिने तुम्हाला या ठिकाणी स्टायपेंड मिळणार आहे आणि वन टाईम 5,000 रुपये सुद्धा देण्यात येतील. म्हणजे वन टाईम 5,000 रुपये देण्यात येतील आणि 6,000 रुपये पर महिना 6 महिन्यासाठी या ठिकाणी बँकिंगमध्ये लाभ तुम्हाला मिळत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण यूपीएससी, एमपीएससी आणि बँकिंग पाहिलं. त्यानंतर आणखी एक परीक्षा बाकी आहे ती म्हणजे JEE आणि नीट. जर कोणी 11वी प्रवेश घेतलेला आहे सायन्ससाठी तर त्यांच्यासाठी ही योजना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी किंवा लहान भाऊ बहीण वगैरे त्यांचे असतील आणि ते जर JEE किंवा नीटची तयारी करत असतील, त्यांनी 11वीला प्रवेश घेतला असेल तर नक्कीच या परीक्षेबाबत तुम्ही त्यांना माहिती सांगू शकता. इथे काय मिळतं तर इथे ट्रेनिंग पिरियड असतो टोटल 24 महिन्याचा. किती महिन्याचा? 24 महिन्याचा फ्री ट्रेनिंग तुम्हाला देण्यात येते आणि फॉर बुक किंवा वन टाईम जी अमाऊंट आहे ती देण्यात येते 5,000 रुपये. म्हणजे पुस्तकं वगैरे खरेदी करण्यासाठी 5,000 रुपये या ठिकाणी देण्यात येतात आणि 6,000 रुपये पर मंथ स्टायपेंड सुद्धा देण्यात येतं. फक्त यामध्ये एक अट आहे ती म्हणजे अशी की 75% अटेंडन्स असणं गरजेचं आहे. पण तरीही पाहू शकता तुम्ही की 6,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी 24 महिन्यासाठी तुम्हाला देण्यात येतो. 24 महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. म्हणूनच जर तुमाच्या आजूबाजूला कोणी JEE किंवा नीटची तयारी करत असतील, 11वीत त्यांनी प्रवेश घेतलेला असेल तर नक्की या योजनेबाबत तुम्ही त्यांना सांगू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बार्टी मार्फत ज्या काही योजना राबवण्यात येत आहे आणि त्यामार्फत मिळणारं जे स्टायपेंड आहे ते जाणून घेतलं. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणखी कोणत्या संस्थेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे जसं की महाज्योती, सारथी इत्यादी संस्थेबाबत सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ. त्यामध्ये त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याबाबत चर्चा करूया आणि त्यासोबतच त्यांचं जे काही स्टायपेंड मिळतं, किती महिन्यासाठी मिळतं, कोणत्या परीक्षेसाठी किती स्टायपेंड आहे ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. तुमचा पेपर कसा गेला होता आणि तुम्ही कोणती परीक्षा दिली किंवा कोणत्या परीक्षेच्या रिझल्टची वाट तुम्ही पाहत आहात आणि जी काही आन्सर की आलेली होती त्या आन्सर कीमध्ये तुमचा स्कोर किती येत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.